नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सुकट आणि त्याच्यासोबत आपण बनवणार आहोत मस्त असं सुक्या बोंबलाचं कालवण. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे मी पाव किलो सुकट घेतलेली आहे. ती आधी आपण भाजून घेणार आहोत. आपण भाजून का घेतोय कारण की ना सुकटेला ना थोडासा असा वास असतो. तर तो वास निघून जावा म्हणून मी आधीच हिला भाजून घेतलेली आहे आणि मग आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता आपली भाजून झाली आहे सुकट. आता हे आपण अशा प्रकारे धुवून घेऊया. आता एका बाउलमध्ये मी सुकट टाकलेली आहे आणि वरून पाणी आपण टाकून हिला असं व्यवस्थित चांगलं चोळून धुणार आहोत. कारण की काय होतं, की सुक्या मच्छीमध्ये थोडीशी रेती वगैरे तिला लागलेली असते, तर ती सगळी निघून जावी म्हणून हे आपल्याला व्यवस्थित चोळून चांगली धुवून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित चोळून धुवून घेतली आहे आणि अशी वरची जी सुकट आहे, ती आपण घेणार आहोत साईडला काढून आणि ती पिळून अशी साईडला ठेवणार आहोत. तर हीच अशाच प्रकारे आपण जे आहे एक 3 ते 4 वेळा आपण रिपीट करणार आहोत आणि अशा प्रकारे हिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, की सगळी जी रेती जी असते, ती खाली पाण्याच्या तळाला बसते आणि मग हे सगळं खालचं पाणी जे आहे आपल्याला फेकून द्यायचं आहे. म्हणजे अगदी वरचीच फक्त सुकट घ्यायची. म्हणजे कसं होतं, की आपल्याला स्वच्छ अशी सुकट भेटणार आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपण सुकट सगळी धुवून साईडला ठेवलेली आहे. आता इथे मी 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता सुकट म्हटली, की कांदा भरपूर लागतो. म्हणजे आपल्या सुकटीला छान टेस्ट येते. आता हे मी कांदे असे बारीक-बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा अशा व्यवस्थित ठेचून घ्यायच्या आणि मग व्यवस्थित बारीक-बारीक चिरून घ्यायच्या. ठेचल्यामुळे काय होतं, की त्याला आपल्याला व्यवस्थित बारीक चिरता येतं. हे बघा अशा प्रकारे मी आता बारीक-बारीक हा लसूण चांगला चिरलेला आहे. आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. तेलामध्ये आपण आपला लसूण टाकणार आहोत बारीक चिरलेला. लसूण थोडासा भाजला, की मग ह्याच्यामध्ये वरून आपण आता आपला कांदा चिरलेला टाकणार आहोत. कांदा हा व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे. छान ब्राउन कलर येईपर्यंत त्याला चांगलं भाजायचं आहे. आता आपला कांदा इकडे भाजतोय, तोपर्यंत आता आपण इकडे टोमॅटो चिरून घेऊया. इथे मी आता एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. तो सुद्धा असाच बारीक-बारीक चिरून घेतलेला आहे. तोपर्यंत आपला कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे. बघा असं व्यवस्थित मस्त त्याला चांगला ब्राउन कलर आलेला आहे. कलर चेंज झालेला आहे आपल्या कांद्याचा. कांदा असा व्यवस्थित भाजायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. आता इथे मी एक चिरलेली मिरची टाकलेली आहे. आपला टोमॅटो टाकलेला आहे चिरलेला. आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कारण की कांदा तर आपला चांगला भाजून झालेला आहे. पण टोमॅटो आपल्याला अजून भाजला नाही, तर तो सुद्धा त्याच्यासोबत चांगला भाजून घ्यायचा आहे. आता काय होतं, की उन्हाळा म्हटलं, की आपलं ओल्या मच्छीचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे आता सुक्या मच्छीशिवाय पर्याय नसतो. पण तुम्ही ही अशा प्रकारे बनवलीत मच्छी, तर तुम्हाला खूपच छान टेस्टी लागेल. आता मी ही आपली धुवून साईडला ठेवलेली जी सुकट आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकते. आणि आता आपल्याला ह्याला व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा आपण हिला व्यवस्थित परतून घेतच चांगली भाजून घेणार आहोत. हे बघा आता आपलं छान परतून झालंय. आता मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा आगरी मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं आपली सुकट जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. म्हणजे आपले हे सगळे मसाले जे आहेत ते सुकटीला छान व्यवस्थित सगळीकडे लागले पाहिजेत. आता मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे. अर्धा वाटी एक पाणी प्रमाणाप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे इथे. कारण की काय आहे, की आपण सुकट आधीसुद्धा भाजून घेतली होती. त्याच्यानंतर धुवून पण तिला घेतली होती. त्याच्यामुळे ती व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे. त्यामुळे तिला खूप जास्त पाणी लागणार नाही शिजायला. आता हे पाणी टाकून झाल्यानंतर परतून घेऊन आपण आता हिला याच्यामध्ये आपण थोडा कोकम टाकलेला आहे. कोकमामुळे ह्याला
छान अशी टेस्ट येते. तुम्ही याच्यामध्ये आंबासुद्धा कच्चा आंबासुद्धा चिरून टाकू शकता. त्याचासुद्धा छान टेस्ट येते. पण सध्या माझ्याकडे कोकमच होता. आता याला आपण झाकण लावून ठेवूया. एक 5 ते 6 मिनिटांनी याला उघडून बघितलेलं आहे मी. हे बघा अशी मस्त अशी आपली सुकट छान तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. म्हणजे एक फायनल आपलं सुकट ही तयार झालेली आहे. बघा कसं मस्त असं छान कलर आलेला आहे आपल्या सुकटीला आणि खूप अशी मस्त अशी चमचमीत तयार झाली आपली सुकट. आता आपली छान झाली आपली इथे सुकट. सुकट तर तयार झालेली आहे. तर आता तोपर्यंत आता आपल्या पुढच्या रेसिपीकडे आपण बघूया. आता इथे आपण सुके बोंबील घेतलेले आहेत. एक 7 ते 8 सुके बोंबील घेतलेले आहेत. आता हे सुके बोंबील आपण काय करणार आहोत, की इथे गॅसवरती थोडे असे भाजून घेणार आहोत. हे काय होतं, की थोडे भाजल्यामुळे काय होईल याचा सुद्धा थोडासा असा वास असतो ना, तो निघून जातो भाजल्यामुळे. आणि असेच हे बघा, हे अशा प्रकारेच मी सगळे जे बोंबील आहेत ते असे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग चिरताना आपण त्याचा तोंडाकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि मध्ये असं हे सुरीने थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे आणि असे त्याचे 2 तुकडे करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जेवढे मोठे, बारीक करायचे तुकडे, तेवढे तुकडे तुम्ही करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी अजून एक बोंबील दाखवते तुम्हाला कसं चिरून घ्यायचं आहे. हे असं सुरीने त्याच्यावरचं हे भाजलेलं जे काळपट आहे ते काढून टाकायचं खरडून आणि तोंडाकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग काढून टाकायचा आणि मग असे 2 ते 3 तुकडे होतात एका बोंबलाचे. हे अशाच प्रकारे मी बाकीचे बोंबील सुद्धा चिरून घेतलेले आहेत. आता हे बोंबील चांगले धुवून घेऊया. हे सुद्धा चांगले स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत, कारण की याच्यावर सुद्धा रेतीचे कण असतात. तर ते सुद्धा चांगले निघाले पाहिजेत. म्हणून हे असे चांगले मी एक जवळ-जवळ एक 2 ते 3 मिनिटं चांगले चोळून धुवून घेतलेत. आता इथे त्याच्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया. आता इथे एक मीडियम आकाराचा कांदा मी चिरून टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. एक टोमॅटो टाकलेला आहे मध्यम आकाराचा. एक मिरची टाकलेली आहे आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे. आता हे सगळं जे आहे आपण वाटून घ्यायचं आहे. हे बघा असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. असं छान अशी बारीक पेस्ट करायची. आता फोडणीसाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं, की मग हा आपला सगळा मसाला याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपण मसाला सगळा टाकून घेऊया. हे बघा आता मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा परतून घेते. मसाला हा छान असा परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मी आता इथे 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा आगरी मसाला टाकलेला आहे आणि आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपण आपला हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. असं छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. म्हणजे आपला सुक्या बोंबलाचं जे कालवण आहे ते मस्त असं टेस्टी होतं. हे बघा, हे अशा प्रकारे छान याला तेल सुटलंय. आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि मग आता आपण याच्यामध्ये बोंबीलचे तुकडे टाकणार आहोत. आता हे मी सगळे बोंबलाचे तुकडे याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि परत एकदा ह्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं होईल, की आपला जो मसाला आहे तो सुद्धा बोंबीलला व्यवस्थित लागेल, त्याच्यामध्ये आतपर्यंत मुरेल चांगला मसाला. म्हणजे आपण आपली जी बोंबिलचं जे कालवण आहे, ते अगदी मस्त होणार आहे. आता मी काय करते, इथे एक बाउल भरून पाणी टाकते. तुम्हाला जसं तुमच्या प्रमाणाप्रमाणे किती जणांचं करायचं आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता मला 2 ते 3 जणांचंच करायचं होतं, त्याच्यामुळे मी एक बाउलभर पाणी टाकलं आणि थोडंसं कोकम टाकून घेऊया. मस्त असं कालवणामध्ये सुद्धा कोकम टाकलं की त्याची एक छान वेगळी टेस्ट येते. 1 चमचाभर मीठ टाकलंय. आता याला एक छान उकळी काढूया आणि 5 ते 7 मिनिटं ह्याला छान असं शिजू देऊया. सुकी मच्छी जरी असली तरी सुद्धा ही पटकन शिजते. जास्त फार काही वेळ घेत नाही मच्छी शिजायला. बघा तसं आपलं छान असं शिजलेलं आहे.
मस्त असं हे छान तुम्ही गरमागरम असं तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा हे खूप छान लागतात. तर हे मी मस्त असं ताट तयार केलंय. सुकट आहे आणि आपलं बोंबलाचं कालवण आहे आणि मस्त तांदळाच्या भाकरीसोबत कांदा देऊन मी हे सर्व्ह केलेलं आहे. तर मग अशाच छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.